कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर आम्ही तिथे गेल्यावर दाखवणारच. त्याआधी थोडी साळ गावाबद्दल आम्ही माहिती जाणून घेऊया. तर आपण आपल्या प्रियाला विचारूया. प्रिया, सांग साळमध्ये काय स्पेशल आहे? साळ इथली डॅम पण आहे आणि इकडे जे गडे उत्सव होतात शिगम्याच्या दिवशी ते खूप रहस्यमय आहेत आणि कर्नाटक, महाराष्ट्र या वगैरे पूर्ण एरियाहून मुद्दाम ते गडे बघायला 3 दिवसाचा उत्सव बघायला येतात, जे रात्रीचं असतं. आणि तुम्ही पण आलं तर नक्की हे बघा. आणि हा डॅम पण खूप छान आहे, म्हणजे निसर्गात वातावरण आहे, तर नक्की आणि बघा. निसर्गाच्या सान्निध्यात एक लपलेलं असं छान सुंदर गाव आहे साळ, आणि आता आम्ही तिथे जाणार आहोत. तर मस्त असं नदीचं आणि निसर्गरम्य वातावरण आपल्याला बघायला भेटणार. तर चला तिथे गेल्यावर भेटूया. गोव्यातील साळ हे अतिशय सुंदर असं गाव आहे, आणि हे बघा रस्त्याच्या आजूबाजूला खूप छान घरं दिसत आहेत. तर साळ हे गाव गड्यांसाठी प्रसिद्ध आहे. खूप लांब लांब वरून लोक येतात इथे, आणि इथली गडे हे स्पेशालिटी आहे. म्हणजेच शिमगोत्सवाला इथे मोठा उत्सव असतो, त्याला गडे बोलतात, आणि खूप लांब लांबून लोक येतात इथलं आश्चर्य पाहण्यासाठी. तर खूप रहस्यमय अशी इथे स्टोरी आहे. तुम्ही या साईडला आला तर नक्की या. तर हे बघा मस्त डोंगर, दऱ्या वगैरे, आणि असा निसर्गरम्य वातावरण. हे बघा. राम राम मंडळी, शुभ संध्याकाळ. तर मी आले इथे गोव्यामध्ये, आणि आता मी इथे आलो आहे साळ डॅमवर. तुम्हाला मी चला दाखवते काय स्पॉट आहे तो. तर चला. तर इथे कन्स्ट्रक्शनचं पण काम चालू आहे, आपण बघूया. आणि आता खूप उन्हाळा आहे एंडिंगला, तर आहेत लोक थोडीफार, तर आपण पण चला जाऊन बघूया. तर इथे आम्ही मुलांना घेऊन आलो आहे. चला, तर मी तुम्हाला तिकडे आता डॅम दाखवते, आणि बघूया काय आहे इकडे. तर हे बघा, इथे आम्ही आता साळ डॅमवर आलो आहे, आणि दोडामार्गपासून 3-4 किलोमीटर अंतरावर हे साळ डॅम आहे, साळ गाव आहे. आणि ही आमची मिकी गाव आहे साळ. मिकी, साळमध्ये हे नवीन बांधतात. चालू आहे बांधायला. तर नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे, आणि चला संध्याकाळ आहे, तर मुलांना पण जरा स्विमिंग होईल मुलांचं पण, म्हणून आम्ही इथे आलो. ते बघा आमच्यासोबत कोण कोण आले, आणि मुलं बघा तिथे स्विमिंग करतात. ते बघा अंडी ही बसली आहे आमची. हाय प्रिया. तर चला आता थोडंसं इथे बघू, पाण्यात जाऊन वगैरे. आणि
चला तर इथे आमची अन्वी स्विमिंग करते जीजू सोबत. अन्वी अन्वी सी हिअर. अरे वा. आणि इकडे आमचे बघा बच्चा कंपनी सगळे जण स्विमिंग करतायत. परी परी अन्वी अन्वी परी परी परी. चला तर इथे मुलांची पण स्विमिंग झाली. खूप त्यांना बरं वाटलंय आणि अगदी शांत वातावरण आहे. आणि इथे जास्त वर्धा पण नाही आहे. तर आता संध्याकाळचा टाईम आहे. बरेच लोक येतील नंतर. चला आता मी इथे निघते आणि खूप छान स्पॉट आहे. मस्त अगदी थंडगार वाटला. बाबू कसं वाटलं तुला? छान वाटलं. थंड थंड. तर चला आता आम्ही इथून निघतो. बाय. आणि संध्याकाळचे बघा 5 वाजले तर सनसेट. चला तर आता आम्ही घरी निघालो आणि खूप मजा आली. सगळ्या गाड्या पार्किंग आहे. इथे छान वाटतं आणि लोक संध्याकाळची खूप एन्जॉय करायला येतात. खूप एन्जॉय केला व्हिडिओ. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा. बाय बाय.